महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुका यांच्या वतीने या ठिकाणी कार्यालयासमोर हंडी दही हंडीचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो आहे। या उत्सवाला आपले शहापूरचे लाडके आमदार दौलत दरोडा यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। आपण त्यांच्याकडून या ठिकाणी कशा प्रकारचं भेटीगाठी घेण्यात येणार आहे, कशा प्रकारच्या नागरिकांना शुभेच्छा देत आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार साहेब। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव अतिशय उत्साहाने अतिशय आनंदाने साजरा केला जातो। त्याच पद्धतीने आपल्या शहापूरमध्ये दरवर्षी हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो। अनेक मंडळ, विविध मंडळ, महिला मंडळ, गोविंद पथक या ठिकाणी सहभाग घेत असतात आणि दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा या ठिकाणी हंडी लावली जाते आणि त्या हंडीसाठी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक या ठिकाणी उत्साहाने त्यांचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करतात। त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि हा उत्सव आनंदाचा उत्सव म्हणून साजरा करा। कोणत्याही प्रकारे दुखापत न करता, कोणत्याही प्रकारे इजा न करता हा उत्सव अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरा करावा। आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे सहकारीच आहेत, राज ठाकरे जुने आताही आहेत, परंतु निश्चितचपणे कोणताही मतभेद न करता चांगल्या पद्धतीचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चालू आहे। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। जनता दरबारशी बोलण्याबद्दल आभार। मनसेचे शहापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते ते माजी तालुका अध्यक्ष जयवंत मांजे साहेब आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सदर आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी दहीहंडी सोहळा साजरा करण्याचा ठरवला आहे। हा आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक आहे, पण ती 7 समुद्रा पलीकडे गेलेली आहे, तरी आपण हा सण उत्साहाने साजरा करतो। आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण दहीहंडी दरवर्षी आपण साजरी करूया आणि या उत्साहाला आपण एक वेगळं वळण देऊया आणि महाराष्ट्राची अस्मिता आपण जागूया, अशी ही आमची सर्वांची इच्छा आहे, म्हणून हा सण साजरा करतो।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला आघाडी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं आपण या ठिकाणी नियोजन, नागरिकांना कशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी आपण करणार आहोत. हे प्रथमच वर्ष होतं म्हणजे इकडचं दहीहंडीचं खूपच छान नियोजन होतं. पूर्ण वाहतूक वगैरे पण आम्ही खूप छान प्रकारे आमच्या जे टीम आहे त्यांनी छान प्रकारे वाहतूक कोंडी पण होऊ दिली नाही आणि बऱ्याच जे दहीहंडीचे टीम होते त्या लोकांनी म्हणजे इथे येऊन छान प्रकारे 7 थरांची दहीहंडी सोडून इथे हे केलेला आहे कार्यक्रम. आणि मी सर्व जे पदाधिकारी आहेत, जेवढी संपूर्ण टीम आहे या पूर्ण दहीहंडी उत्सवात जी सामील झाली त्यांनी हा कार्यक्रम खूप छान प्रकारे सादर केला. त्यांच्या मनापासून मी खूप कौतुक करते आणि धन्यवाद देते. जनता दरबारशी बोलण्याबद्दल आपले आभार.